तर हो, इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी म्हणजे 4थी स्कॉलरशिप परीक्षेचा एप्रिल 2026चा जो बोर्डाचा पेपर आहे, या बोर्डाच्या पेपरमधील मराठी भाषा विषयाचा पेपर कसा सोडवायचा, हे मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह सांगणार आहे. मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी सोडवायची ते अभ्यासूया. तुम्हाला मराठी भाषा विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्यासाठी ही जी चर्चा आहे किंवा ही जी स्पष्टीकरण आहेत ती नक्की उपयुक्त ठरतील. पहा, विभाग 1 जो आहे मराठी भाषा विषयाचा, त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. आता आपल्याला उद्देश्य म्हणजे काय माहिती आहे, की प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काही बोलतो म्हणजे विधान करतो. बोलताना ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश्य असे म्हणतात व उद्देशाविषयी तो जे बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. एकदा आपल्याला उद्देश्य आणि विधेय म्हणजे काय कळलेलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक काढता येईल. आता इथे बघा, वाट पाहत थांबणारे कोण होते, तर अर्थातच स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, हेच या वाक्यातील काय आहे, उद्देश्य आहे. आणि इथे आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला पर्याय जो आहे, स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, तेच त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न दुसरा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आता वाक्य दिलेलं आहे, माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. आता आपल्याला अधोरेखित केलेला माळा हा जो शब्द आहे त्याचा ह्या दिलेल्या पर्यायातील अर्थ ओळखायचा आहे. अर्थातच इथं माळा आवरताना म्हणजेच घराच्या वरचा भाग, आणि दुसरा जो या वाक्यामध्ये माळा शब्द आलेला आहे तर त्याचा अर्थ गळ्यातील दागिना किंवा हार वगैरे या अर्थानं माळा हा शब्द आपण उपयोगात आणतो. आणि म्हणून इथं प्रश्न दुसऱ्यामध्ये घराचा वरचा भाग हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न तिसरा आहे, पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता. आपल्याला प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं की आपल्याला लगेच या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. पहा, मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून काही शब्द तयार होतात. शब्दांनंतर जोडलेल्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात आणि प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. आता बघा, इथे पहिला शब्द आहे चित्रकार. आता इथं मूळ शब्द काय आहे, चित्र, आणि त्याला कार हा प्रत्यय लागलेला आहे. आता हे तुमच्या लक्षात आलेलं असेल, आणि मूळ शब्दाच्या नंतर कार हा प्रत्यय लागला आणि म्हणून याला प्रत्यय घटित शब्द म्हणायचा. आता दुसरा पर्याय आहे परोपकार. इथे खरं तर उपकार हा मूळ शब्द आहे आणि त्याला पर हा काय लागलेला आहे, उपसर्ग लागलेला आहे आणि हा शब्दाच्या अगोदर लागलेला आहे. हा जो काय शब्दसिद्धीचा प्रकार आहे त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात, कारण ते मूळ शब्दाच्या अगोदर ही अक्षरं लागलेली आहेत. आता तिसरा शब्द बघा, नकलाकार. आता नकला हा मूळ शब्द आहे आणि त्याला कार हा प्रत्यय लागलेला आहे. चौथा शब्द आहे कलाकार. इथं कला हा मूळ शब्द आहे आणि कार हा प्रत्यय लागलेला आहे. आपल्याला प्रत्यय घटित नसलेला शब्द ओळखायला सांगितलेला आहे, म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न चौथा आहे, खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. आता इथे जे शब्द दिलेले आहेत ते एकूण 6 शब्द दिलेले आहेत. उन्नती, इकडे, ऋण, ओढ, आकाश आणि एरंड. आपल्याला सगळ्यांना वर्णमालेतील वर्णांच्या क्रमानुसार हे शब्द कसे लावायचे हे माहिती आहेत. आता आपण इथे बघितलं तर प्रत्येक शब्दाची सुरुवात जी आहे तर तिथं स्वरानं झालेली आहे. मग आपण स्वर कोणते आहेत ते आपल्याला माहिती आहेत. अ आ पासून ओ औ पर्यंतचे हे काय आहेत की स्वर आहेत. इथे आपण जर बघितलं तर कोणत्याच क्रमानं या ठिकाणी हे शब्द लावायचे ते बघूया. बघा, इथे अ न सुरू झालेला एकही शब्द नाही. आ न सुरू झालेला शब्द आहे तो म्हणजे आकाश, अर्थातच त्याचा क्रम पहिला येईल. आता इथे ई न सुरू झालेला शब्द आहे इकडे, मग तो दुसऱ्या क्रमांकावरती शब्द येईल. पुढे आपण जर बघितलं तर ऊन तयार झालेला शब्द जो आहे तो उन्नती आहे आणि ऋण तयार झालेला शब्द जो आहे तो ऋण आहे. आणि पुढे आपण जर बघितलं तर एन सुरू झालेला एरंड हा पुढचा शब्द आहे आणि त्यानंतर उरलेला जो शब्द आहे तो ओन सुरू झालेला आहे तो म्हणजे ओढ. अशा पद्धतीनं या सगळ्या शब्दांचा आपण पहिल्यांदा क्रम लावून घ्यायचा. आता इथे आपण जर बघितलं तर उजवीकडून तिसरा शब्द कोणता आहे, तर बघा इथं
ओढ, एरंड आणि ऋण म्हणजे तिसरा शब्द जो आहे उजवीकडून तो ऋण आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक इथं चौथा जो आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजे कसं त्या ठिकाणी उत्तर काढायचं हे एकदा कळालं की आपल्याला अचूक उत्तरही काढता येतात आणि पैकीच्या पैकी गुणही मिळवता येतात. आता प्रश्न 5वा आहे. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती? आता हे आपल्याला सहजपणे लक्षात येईल की सेनानायक बापट, आपण सेनापती बापट असं म्हणतो. त्यामुळे इथे सेनानायक ही काय त्या ठिकाणी किताब नाही त्या व्यक्तीचा. महात्मा फुले तर इथं व्यक्ती आणि किताब बरोबर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हेही बरोबर आहे. आचार्य अत्रे हेही बरोबर आहे. तर इथं पर्याय क्रमांक 1 जो आहे तो सेनानायक ऐवजी सेनापती असा असायला पाहिजे होतं, सेनापती बापट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 6वा आहे. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. आता हेच वाक्य आपण आपल्या पद्धतीनं योग्यरित्या बनवून घ्यायचं. पहा इथे, पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया वाया जातील. आता इथं अर्थातच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक जो शब्द आहे जो शेवटी आलेला आहे तो म्हणजे जातील. हे या वाक्यातील काय आहे की क्रियापद आहे. आणि इथं पर्याय क्रमांक 3 इथे जातील हा शब्द दिलेला आहे. तेच या वाक्यातील क्रियापद आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 7वा आहे. पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता? आपल्याला 2 शब्द एकत्र आले की त्यांना आपण जोडशब्द असं म्हणतो. आता इथं साज सरंजाम, साज आणि सरंजाम हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत, तो जोडशब्द आहे. साज शृंगार, इथे सुद्धा साज आणि शृंगार हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत, तर तोही जोडशब्द आहे. आणि सांज सकाळ इथे सुद्धा हा जोडशब्द आहे. फक्त सांजवात हा एकच शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा जोडशब्द नसलेला पर्याय आहे आणि हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न 8वा आहे. पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडा. आता कारुण्य, ममत्व हा एकाच अर्थाचा शब्द आहे, समानार्थी. नियंत्रण, संयम सुद्धा एकाच अर्थाचा आहे. विलंब आणि घाई हे मात्र विरुद्ध अर्थाचे आहेत. भान, लक्ष हे समानार्थाचे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. प्रश्न 9वा आहे. खालील वाक्यातील नामांची संख्या किती? आता हे वाक्य बघा. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. आता इथे जर आपण बघितलं तर शेतात आणि सूर्यफुले ही काय आहेत? नामं आहेत. होती हे क्रियापद आहेत आणि पिवळी धमक, टपोरी, टवटवीत ही सूर्यफुलाची विशेषणं म्हणून आलेली आहेत. म्हणजे इथे पिवळी धमक, टपोरी, टवटवीत ही विशेषणं आहेत. आपल्याला प्रश्न विचारले की नामांची संख्या किती? तर इथं शेत आणि सूर्यफुले अशी 2 नामं आलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं आता उत्तर आहे. प्रश्न 10वा आहे. एकवचन, अनेक वचन यांची अयोग्य जोडी पर्यायांतून ओळखा. बघा, चूल, चुली हे जोडी बरोबर आहे, एकवचन अनेक वचन. भेट, भेटी, एक भेट अनेक भेटी हेही जोडी बरोबर आहे. चूक, चुकी ही जोडी मात्र बरोबर नाही, कारण एक चूक अनेक चुका असं होईल. आणि वेल, वेली ही जोडी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही एकवचन आणि अनेक वचनाची जी जोडी दिलेली आहे ती चुकलेली आहे म्हणून प्रश्न क्रमांक इथे 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न 11वा आहे. ज, प, व, क, मा, न या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? आता आपण जर बघितलं तर ही जी काय अक्षरे दिलेली आहेत ती योग्य पद्धतीने आपण जर लावून घेतली तर तो शब्द तयार होतो वजनमापक. आता इथे आपण पहिला पर्याय बघूया की तिसरं, पहिलं आणि 6वं अक्षर घ्यायचं आहे. शब्द कोणता तयार होतो? नवक. तर त्याचा अर्थ काय भार असा होत नाही. आता दुसरा पर्याय बघा. पहिले, दुसरे आणि तिसरे अक्षर घेऊन कोणता शब्द तयार होतो? वजन. वजन या शब्दाचा अर्थ भार असा होतो. आता तरी आपण पुढे बघू. चौथा आणि 5वं अक्षर घेतलं तर माप हा शब्द तयार होतो. त्याचा अर्थ काय भार असा नाही. आणि चौथ्या पर्यायातील चौथं, 5वं आणि 6वं अक्षर घेतलं तर मापक हा शब्द तयार होतो. तोही भार त्या शब्दाचा अर्थ भार असा होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तर ते ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, कारण वजन या शब्दाचा अर्थ भार असा होतो. आता प्रश्न 12वा आहे. अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते या अर्थाची म्हण असलेला पर्याय निवडा. आता बघा इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांमध्ये प्रत्येक म्हणीचा अर्थ आपण समजून घ्यावा लागेल. बघा इथे उधारीचे पोते सव्वा हात रीती याचा अर्थ काय आहे? तर उधारीच्या व्यवहारात नेहमी तोटा ठरलेला असतो. वासरांत लंगडी गाय शहाणी म्हणजे काय? तर मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो.
3 आहे उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजेच काय अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाया मारतो. आणि चौथा आहे ओ म्हणतात ठो येईना, म्हणजे निरक्षर असणे. इथे अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते. याचा आता या अर्थाची जी म्हण आहे ती पर्याय क्रमांक 3 आहे, की उथळ पाण्याला खळखळाट फार. आता प्रश्न 13वा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायांतून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकता गोठ्याकडे परत येतात. आता शेतातून जाणारी लहान वाट म्हणजे पानंद आपल्याला माहिती आहे, कारण पानंदचा अर्थ तोच आहे, शेतातील लहान वाट. आणि इथे आपल्याला तोच शब्द दिलेला आहे. आणि या समूहासाठी पानंद हा, या शब्दसमूहासाठी पानंद हा एकच शब्द वापरला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 14वा आहे, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या 2 वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. आता अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांना टिंबटिंब. आता इथे बघा, चेहरा कसानुसा होणं किंवा हिरमोड होणं, थरकाप होणं म्हणजे निराश होणं, घाबरणं, थरकाप होणं म्हणजे हिरमोड होणं, निराश होणं, चेहरा कसानुसा होणं याचा अर्थ आपण थोडंसं त्या ठिकाणी दुःखी होणं किंवा नाराज होणं या अर्थानं तो वाक्प्रचार वापरला जातो. पण जीव भांड्यात पडणं म्हणजे काय, की काळजी दूर होणं, हायसे वाटणं. आता अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांचा जीव भांड्यात पडला, हा वाक्प्रचार इथं बरोबर बसतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 15 ते 17 साठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायांतून निवडा. अशा वेळेला आपण उतारा 2 ते 3 वेळा व्यवस्थित वाचायचा. मी ते उतारा वाचतो. एकदा रानात गुरे चारताना मुरलीला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. त्याने त्या पक्षाला मायेने अलगद उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीवर ठेवले. मुरलीच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद लावली. त्याची चोच उघडून थोडे पाणी चोचीत टाकले. गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. हे पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली. त्याला ती फारच आवडली. तो आनंदाने घरभर हिंडू फिरू लागला. आता या उतार्यावरती प्रश्न 15वा विचारलेला आहे. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता बघा, आईने पक्षाला पाणी पाजले हे सत्य विधान आहे या उतार्याच्या आधारे, कारण इथं ओळ आलेली आहे की त्याची चोच उघडून थोडे पाणी चोचीत टाकले. आता मुरली हा एक गुराखी होता, हा दुसरं विधान दिलेलं आहे. ते पण बरोबर आहे, कारण इथं पहिल्याच ओळीमध्ये ते आलेलं आहे की एकदा रानात गुरे चारताना मुरलीला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. आता तिसरा आहे पर्याय, भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. तर तसं काही नाहीये, कारण शेवटून तिसरी ओळ पहा की खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. इथं असं म्हटलं नाही की डाळ खाल्ल्याने तो तरतरीत झाला, म्हणजे हे विधान असत्य आहे. चौथं विधान पहा, आईने पक्ष्याच्या जखमेवर हळद लावली. हे सुद्धा इथं विधान आलेलं आहे की त्या पाखराच्या जखमेवर हळद लावली. म्हणजे असत्य विधान जर कोणतं असेल, अयोग्य विधान जर कोणतं असेल, तर पर्याय क्रमांक 3 हे या उतार्याच्या आधारे आपल्याला अचूक ओळखता येतं. आता प्रश्न 16वा आहे की पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही? आता बघा, इथे चिमुकला हे विशेषण काही इथं पक्षासाठी आलेलं नाही. तरतरीत हे सुद्धा इथं आलेलं नाही. पण सुंदर पक्षी, निळा पक्षी हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला विशेषण इथं आलेली दिसतात. आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 किंवा 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला इथं काही वेळेला अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की इथे आपल्याला एकच पर्याय निवडायचा होता, पण इथं उत्तर मात्र 2 येत आहेत, कारण चिमुकला आणि तरतरीत ही दोन्ही विशेषणं जी आहेत ती इथं कुठे पक्षासाठी आलेली नाहीत. आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये 1 किंवा 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलं तरी त्याचं बरोबर मिळतं. असा जर आपल्याला प्रश्न पुढे बोर्डाच्या पेपरला आला तर नक्की त्या ठिकाणी आपण तो विचार करून उत्तर देऊ शकतो आणि आपल्याला ते बरोबर मिळू शकतं. आता प्रश्न 17 आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतार्यात आला आहे असं विचारलेलं आहे. आता घरटे या शब्दाचा समानार्थी शब्द या उतार्यात नाही. नभ याचा सुद्धा समानार्थी शब्द या उतार्यात आलेला नाही. वृक्ष या शब्दाचा सुद्धा समानार्थी शब्द नाही. पण हळू इथे अलगद उचलून घरी नेले, म्हणजे अलगद म्हणजे हळू, सावकाश. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हा पर्याय या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 18 ते 20 साठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत की पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.
आता इथे झुक जाई कोकणची राणी, डौलानं धावते घाटवळणानी, माडा पोफळीच्या रांगा, राई आंब्यांची ही दाट, काजू फणसाची झाडे, हिरव्या रंगाचा हा थाट, करवंद जांभळांची चव आहे न्यारी, रातांब्याच्या चवीची वेगळीच खुमारी, हिरवीगार शिवारे नि सागराची निळाई, कोकणचा मेवा खायची भलतीच घाई. इथे प्रश्न 18 या कवितेवरती विचारला की कोकणची राणी कोणाला म्हटलंय. आता पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आलेलं आहे की झुक जाई कोकणची राणी, म्हणजे जिथे पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे रेल्वे. आता प्रश्न 19 आहे, पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. आता नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण, आणि विशेष्य म्हणजेच नाम. आता डौलानं घाट वळणे, इथे काय त्या ठिकाणी डौलानं हे काय विशेषण नाही, पण न्यारी चव, इथं न्यारी हे विशेषण आहे, चव हे नाम आहे. चव कशी आहे तर न्यारी आहे. दाट राई ही पण विशेषण विशेष्याची जोडी आहे. हिरवीगार शेते, हिरवीगार शिवारे ही सुद्धा विशेषण विशेष्याची जोडी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की ती विशेषण आणि विशेष्य यांची जोडी नाही. आता प्रश्न 20 आहे, डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे. अर्थातच इथे करवंद या फळाचा उल्लेख जो आहे तो डोंगरची काळी मैना म्हणून आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 21 आहे, खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तुम्ही आता 1, 2 आणि 3 पर्यायातली अक्षरं जर क्रमाने टाकून घेतली तर अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीत, हे तुमच्या लक्षात येईल. पण प्रश्न पर्याय चौथा जो आहे त्यातली अक्षर आपण क्रमाने टाकून घेतली तर मग मात्र त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतात. बघा इथे व घेतलं तर वदन, अर्थपूर्ण शब्द आहे. पुढे द घेतला तर दरड, अर्थपूर्ण शब्द आहे. धो घेतला की धोपट, अर्थपूर्ण शब्द आहे. आणि न घेतले की नजर, अर्थपूर्ण शब्द आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 22 आहे, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा टिंब किनाऱ्याकडे निघाला. आता जहाजांचा काय असतो, काफिला, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 23 आहे, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्य बुवांनी टिंब औषध शोधले. उपयोगी, रामबाण, महाग आणि जुने. अर्थातच रामबाण म्हणजे काय, अचूक खात्रीशीर उपाय. इथे रामबाण हा शब्द त्या ठिकाणी योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 24 आहे, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायांतून निवडा. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. आता गाल फुगवतील क्रियापदाच्या रूपावरून हे लक्षात येतं की हा कुठला काळ आहे तर भविष्य काळ आहे. आता आपल्याला भविष्य काळाचंच वाक्य यातलं निवडायचं आहे की कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात, हा काय भविष्य काळ नाही. मला खूप समाधान वाटले, हे पण भविष्य काळाचं वाक्य नाही. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, म्हणजे पुढचं सांगितलं, संध्याकाळी बाहेर जाऊ, म्हणजे या ठिकाणी हे भविष्य काळाचं वाक्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आले आहेत. आता इथे वाक्य बघा आपण, काकू ओरडल्या. आता इथं त्यानंतर स्वल्पविराम आलेला आहे. पुढे बघा दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे. नंतर पुन्हा स्वल्पविराम आहे. नंतर पूर्णविराम आलेला आहे. नंतर स्वल्पविराम, स्वल्पविराम, स्वल्पविराम आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर इथे एकूण विरामचिन्ह किती आलेले आहेत, तर एकूण विरामचिन्ह जे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, सॉरी, इथे एकूण विरामचिन्ह 8 आलेले आहेत. म्हणजे इथं सुरुवातीला स्वल्पविराम आहे, नंतर दुहेरी अवतरण चिन्ह, पुन्हा स्वल्पविराम, 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 स्वल्पविराम आणि शेवटी प्रश्नचिन्ह, अशी एकूण 8 विरामचिन्ह आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 4थीचे जे काही व्याकरणाचे व्हिडिओ असतील ते तुम्ही या चॅनेलवरती पहा. इथून पुढे मी ते अपलोड करत जाईन. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.